शहरात वारंवार होणाऱ्या झाडांच्या पडझडीच्या घटनांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक संगम डोंगरे यांनी महापालिका भवनासमोर अनोखे आंदोलन केले। यावेळी त्यांनी हातात झाडांच्या फांद्या आणि ऑक्सिजनची बाटली घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। संगम डोंगरे यांनी शहरातील झाडांची होत असलेली पडझड, वृक्ष संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी आरोप केला की ठाण्यात जंगल आणि हिरवळीच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात असून अशा परिस्थितीत झाडे कशी वाचणार असा सवाल उपस्थित केला। भविष्यात नागरिकांना ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून विकत घ्यावा लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वृक्ष संवर्धन, धोकादायक झाडांची देखभाल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। गेल्या 4 दिवसामध्ये 170 झाडं जी आहेत ही पडलेली आहेत का पाडलेले ते माहिती नाही, ठीक आहे। पण आता हे जे यांच्या झाडाची जबाबदारी जी आहे त्या केदार पाटील यांना दिलेलं आहे। केदार पाटील हे भ्रष्ट अधिकारी आहे आणि तुम्हाला अजूनही सांगायची गोष्ट अशी आहे की केदार पाटीलची मिसेस ही स्वतः ठेकेदार आहे आणि वृक्षपाधिकांची ते ठेके घेते अशी आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे। आम्ही काल सन्माननीय आयुक्तांना भेटलो, आयुक्त साहेबांना सांगितलं, साहेब म्हणजे केदार पाटील जे आहेत हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि तुम्ही त्यांच्या हातात तुम्ही जबाबदारी दिले। आता हे 170 झाडं जे पडलेत ते साधारण ही म्हणजे वाऱ्यामुळे पडले किंवा अति पावसामुळे पडलेत, पण केदार पाटील जे आहेत हे त्यांना चहा दिल्यानंतर 170 झाडं जी आहेत ही रोज मारणार, म्हणजे हे बिल्डर सुपारी घेऊन ही झाडांचे कत्तल करणार। आणि आता काय झालं, प्रत्येक सोसायटीमध्ये पूर्वी झाडं होती हो, आता एक पण झाडं नाही। आमचा या संदर्भात पुरावा आहे, आम्ही जे म्हणतो पुरावा सगळं म्हणतो, पण प्रत्येक सोसायटी जे आहे अशी झाडांची कत्तल करा सुटली, मग झाडं कुठं असणार आहे। आमचे माननीय सन्माननीय आयुक्तांना मी अशीही मागणी केलेली आहे की तुम्ही जे आता एखादी नवीन सोसायटी जेव्हा तिची पुनर्विकास होतोय तर हे काय करतात, तात्पुरती टेम्पोररी झाडं दाखवतात आणि ओसी घेतात, पण तसं बघितलं झाडं लावत नाहीये। माझा स्पष्ट आयुक्तांची मागणी आहे की तुम्ही ही जी ओसी देताय ना तुम्ही टेम्पोररी द्या आणि मग तुम्ही 3 वर्षानंतर ती झाडं मोठी झाली का बघून मग तुम्ही त्यांना ओसी द्या। त्यात काय होईल, ही झाडं पण आहे ना, ही झाडं पण वाढली जातील आणि या ठाणे शहरात प्रत्येकाला ऑक्सिजन मिळेल। आता काय झालं, प्रदूषण नियमाचा जे महाराष्ट्र बोर्ड जे आहे, ठाणे महानगरपालिका त्यांचा अहवाल असा आहे की ह्या वातावरणात म्हणजे नागरिक राहू शकत नाही, म्हणजे असं त्यांनी वातावरण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। मग आणि आता ह्या जसे चोराच्या हातात तुम्ही कुऱ्हाडी दिली तर तो कुऱ्हाड चालवतच जाणार ना, तो कुऱ्हाड चालवणारा बिल्डरांना पैसे घेणार आणि सर्वसामान्य नागरिकांना ऑक्सिजन वंचित ठेवतात। सिलेंडर घेऊन आलेला आहे सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदेश दिले त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, परंतु कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केराची टोपी दाखवली जाते। हो नक्कीच, मी तर काही व्हिडिओमध्ये मी काही शॉर्ट रील बघितला, त्या रीलमध्ये असंच दिसतंय की माननीय सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री तर स्वतः म्हणतात याला सस्पेंड करा। मग काय झालं, मला एवढंच म्हणायचं, सन्माननीय जे आज एकनाथ शिंदे साहेब हे महापालिकेचे या ठाण्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले महापालिकेचे जे कारभार तेच हाकतायत आणि मग त्यांच्याच आदेशाला केरात टोपी दाखवत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे। आणि एकंदरीत ह्याचं बघायचं आणि मला काय देहरादून सारखी महानगरपालिका जी आहे ही ज्या ठिकाणी राबवते, म्हणजे त्या महापालिका बजेट नाहीये, त्या महापालिका जे आहे ते अशा प्रकारे राबवते। कुठे गेले हे बघा, देहरादूनचं प्रपोजल आहे बघा, मग ते लावून ते झाडं दाखवतात। आपली महानगरपालिका दाखवत नाहीये, आपली महापालिका सगळीकडे कॉन्क्रीटीकरण चालू आहे आणि कॉन्क्रीट करण्याच्या ऐवजी मध्ये त्यांनी कुठे स्पेस ठेवलं पाहिजे, त्या ठिकाणी फक्त मातीच पाहिजे आणि त्या मातीमध्ये झाडं लावली गेली पाहिजे आणि त्या झाडांना मुळांपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, ऑक्सिजन पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारे केलं पाहिजे। आता काय झालं, प्रत्येक काही ठिकाणी दुकानदार जे आहे आमच्या गोखले रोपाडामध्ये असे काही दुकानदार आहेत, त्यांना मध्ये झाड नको आहे, मग काही दिवसानंतर मग ते झाड इंजेक्शन मारलं जातं किंवा मग काही ॲड एजन्सी आहेत त्यांच्यामध्ये आलं का ते इंजेक्शन देत आहेत। तर यांची वृत्ती चुकीची आहे, त्यांच्या चुकीच्या वृत्तीला मी विरोध करण्यासाठी आलोय आणि आम्हाला या ठाणे शहरात झाडं लावायला पाहिजे, झाडं जगवायला पाहिजे आणि ह्या संदर्भात आम्हाला कुठं ऑक्सिजन मिळत नाहीये, तर आज आम्हाला ऑक्सिजन गरज पडलेली आहे।
मला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडलेली आहे, ऐकलं, इतरांना पडू नये यासाठी आम्ही बघा, हे जे आहे ना, हे सिलेंडरचं गॅस, हे भरलेलं ऑक्सिजन गॅस जे आहे ते आम्ही आणलेलं आहे, जेणेकरून महापालिकेचे डोळे उघडतील, सन्माननीय आयुक्ताचे जागे होतील आणि ते इकडचे पालकमंत्री जे आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांना जाग येईल आणि या ठाणे शहरामध्ये सर्वीकडे जागोजागी झाडं लावली जातील आणि ठाणेकरांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो. अन्यथा नाही गेलं तर हा सिलेंडर गॅस जो आहे माननीय सन्माननीय आयुक्तांना लावल्याशिवाय राहणार नाही. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. डॉक्टरांवरील हल्ले बंद झाले पाहिजेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टरांवर हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर धीरज एस महांगडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या आंदोलनात वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत कठोर कारवाई, रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय. तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय. ऍज सून एज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू. परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप बीपी वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशन मध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत. तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया. त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जे असते, मेडिकल बुलेटिन असते, ते तुम्ही काढणार आहात का? हो, या बाबतीत आम्ही बुलेटिन पण देऊया. सर, पाहिलं तर ज्या प्रकारे ते दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल असं बोललं जातं. त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेपासून वाचण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये भरती व्हावं लागतंय असं एकंदरीत चर्चा सुरू, आरोप सुद्धा सुरू आहेत. नाही, तसं नाहीये. विनाकारण आम्ही कोणाला ऍडमिट करून घेत नाही. पहिली गोष्ट
दुसरी गोष्ट कशी आहे की एक रुग्ण आहे आपल्याकडे ट्रीटमेंटला येतोय आणि त्याला खरं आजार आहे, तो आजार कन्सिडर करून पुढचं जीवनामध्ये त्याच्या बाधा होऊ नये आणि आम्ही ट्रीटमेंट करून त्याला पटकन डिस्चार्ज करूया. डॉक्टरांनाच त्यांनी मारहाण केली होती आणि डॉक्टर त्याचे उपचार करतात. सर, डॉक्टरांना मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही सगळे निषेध करत आहोत, पण एक रुग्णसेवा माणुसकी म्हणून एक रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो त्याला आम्ही काही रुग्ण म्हणूनच ट्रीटमेंट देतो. फक्त कधीपर्यंत त्याला डिस्चार्ज मिळेल काय? फिजिशियन त्याला सुरुवातीपासून हायपरटेन्शन होतो, ट्रीटमेंट घेत होता आणि त्याला एकच किडनी आहे त्यासाठी तो पण ट्रीटमेंट घेत होता आणि त्यांना प्रोस्टेटचा पण त्रास आहे. आणि काल त्यांना ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस त्यांना ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि दम लागत होता. कदाचित त्यांना टेन्शन आल्यामुळे पण होऊ शकतं ते, पण त्या आधीपासून त्यांना बीपी त्रास होता. त्यामुळे त्यांना आम्ही खबरदारी म्हणून आणि पुढे काय होऊ नये म्हणून त्यांना आम्ही मानसिक रुग्ण सेवा म्हणून तो आमच्याकडे एक रुग्ण होऊन आलाय. जरी आमच्या बांधवावर त्यांनी हल्ला जरी केला तरी तो रुग्ण म्हणून आमच्याकडे आला म्हणून आम्ही एक प्रोफेशनल कर्तव्य म्हणून आम्ही त्याला ऍडमिट करून घेतला आणि आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. आणि ज्या वेळेस त्याची परिस्थिती स्थिर होऊन जाईल त्यावेळेस आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज देऊ. चालेल. राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपालाच आता अयोध्यातील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत शुक्रवारी ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सकाळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते कोपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले. पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजा राम खरा तो एकची धर्म आणि पसायदान चे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, तसेच राम नाम जपना पराया माल अपना अशा आशयाचे फलक झळकावत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान रामाच्या नावावर राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहारावर मौन का बाळगत आहेत असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी रामाच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, मधु मोहिते, विश्वास उटगी तसेच सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तेच म्हणतो की चोर चोर मौसेरे भाई, म्हणजे यांनी ते मंदिर निर्माण करायचं, कमिटी SIT या लोकांनी स्थापन करायची आणि योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या SITने यांची चौकशी करायची. SIT चौकशी किती दिवसांची करते माहिती आहे का? 40 दिवसांची. माझं तर म्हणणं आहे की या मंदिराच्या माध्यमातून जेवढ्या देणग्या देण्यात आल्या आणि मंदिर जेव्हापासून स्थापन झालं, तुमच्याकडे CCTVचे फुटेज आहेत. 40 दिवसामध्ये 70 फुटेज या मंदिर लुटण्याचे आहेत. म्हणजे गजनीने सुद्धा इतक्या वेळा लुटलं नाही, त्यावेळी एवढ्यांनी लुटलं आणि याचे पुरावे आहेत. आणि तुम्ही चौकशी 40 दिवसाची कसलं करता? संपूर्ण चंपतराय बिंपतराय नाही, जेवढी ती त्यांची कमिटी आहे ती कमिटी अख्खीच्या अख्खी बरखास्त त्या ठिकाणी केली पाहिजे. ज्या ठिकाणी मनमानी पद्धतीने तुम्ही ते RSSचे लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत, सगळ्यांना त्या ठिकाणाहून पाय उतार केला पाहिजे. अशा प्रकारची दिखाव्याची चौकशी किंवा 2 साध्या लोकांना तिकडे तुम्ही कारवाई करायची, त्यांनीच 80 लाख रुपये द्यायचे, 80 लाख जमा झाल्याचं दाखवायचं, अशा पद्धतीची धूळफेक आणि दाखवादाखवी जी तुम्ही करताय ना, ही भारतातली जनता कदापि सहन करणार नाही. सर, मुख्यमंत्री एकीकडे विधान करतायत की मला किती शिव्या द्या, मी शिव्याप्रूफ आहे, कसं बघताय? अरे हा मिसिंग मुख्यमंत्री आहे. मिसिंग मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलायचं? तो मिसिंग लिंक पडल्यानंतर ते काय स्टेटमेंट देत आहेत, काय बोलतायत? आणि ते जे बोलतायत त्याच्यामध्ये राहुलजी, सोनियाजी, पंडितजी आणि काँग्रेस
याच्याशिवाय बोलल्याशिवाय त्यांच्या त्या बोलण्याला वजन मिळत नाही. त्यामुळे बघितलं असेल तुम्ही, उठले की राहुलजींबद्दल बोलायचं, उठले की काँग्रेसबद्दल बोलायचं आणि स्वतःला महत्त्व प्राप्त करून द्यायचा एक सोपा फंडा झालेला आहे. त्यामुळे इकडचे जेवढे राजकारणी आहेत, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नेते मंडळी असतील, राहुलजींबद्दल बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा फंडा झालेला आहे. सर, काल महाविकास आघाडीमधून देखील मोठ्या प्रमाणात संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, त्यांनी देखील काल भाजपच्या एका आमदाराला चांगले खडबूज झाले विधानभवनात. बघा ना, मी तेच म्हणतोय की कुणालाही काही बोलून दिलं जात नाहीये, सत्य हे पुढं आणलं जात नाहीये. प्रत्येक वेळी संजय पाटलांनी बघितलं कशा पद्धतीने आवाज दाबला गेला, पत्रकारांना कशा पद्धतीने बोललं गेलं. काल मी सांगतोय की कोषाध्यक्ष गिरीने अक्षरशः तो माईक धरून अशा पद्धतीने खाली घेतला. म्हणजे लोकशाहीमध्ये प्रश्न सुद्धा विचारायची नाही अशा पद्धतीने. आणि बरोबर आहे ना, मग हा पैसा जातोय कुठे? हा कोट्यावधी रुपये जात आहेत कुठे? एवढी चोरी होते ही जाते कुठे? मिसिंग लिंकच्या माध्यमातून पैसे, इलेक्ट्रिकल बॉन्डच्या माध्यमातून पैसे तुम्ही घेताय, पीएम केअर फंडच्या माध्यमातून तुम्ही पैसे घेताय, आमदार विकत घेताय, खासदार विकत घेताय, तुमचे आलिशान हे लोक पोहोचतात. मग बरोबर आहे, उद्धवजींनी तो प्रश्न उचललेला आहे तो कुठेही चुकीचा नाही ना. त्यांनी सांगितलेलं हा जो चोरीच्या मार्गाने कमवलेला पैसा आहे हा आमदार आणि खासदार विकत करण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी तुम्ही करताय. लोकशाही प्रक्रियेत नाही या ना, निवडणुका होऊ दे, दूध का दूध पाणी होऊ दे, पण तुम्ही त्यालाही घाबरताय ना. त्यामुळे ते जे बोलले ते सत्य आणि हीच भूमिका आमची सुद्धा.